नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अतुल चव्हाण। सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईच्या राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीचा आढावा घेतलाय। या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि इतरही प्रमुख आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे सोबतच्या संबंधांवरून काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं। मात्र आज शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद मिटवून त्यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केलाय आणि त्याला यश आलंय। आपल्या पक्षांतर्गत सुरू असलेली धुसफूस थांबवण्यात शरद पवार यांना अखेर यश आलंय। या बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवून समेट शरद पवार यांनी घडवून आणलाय। उदयनराजे यांच्या एकतंत्री कारभारामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात असंतोष असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी होत होत्या। तर उदयनराजे यांच्याच घरातले असलेले शिवेंद्रराजे हे सुद्धा उदयनराजे यांच्या कार्यशैलीला कंटाळले असल्याचं बोललं जात होतं। मधल्या काळात दोघांमध्ये जोरदार राजकीय संघर्षही झाला। त्यानंतर राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाकडून लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचं काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता हा वाद शमला आहे आणि लोकसभा निवडणुका अगदीच तोंडावर आल्या आहेत। तेव्हा भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माथाडी कामगारांचे नेते असलेले आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे। तेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करणं जरुरी होतं आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या बैठकीनंतर तिथे उपस्थित असलेले जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। काय बोलले जयंत पाटील पाहूया। महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। त्याची सुरुवात आज सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे तिथले खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर तिथल्या सर्व आमदारांची आणि प्रत्येक तालुक्यातील नेत्यांची आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांचं काम सर्वच लोकांनी एकमताने आणि एक दिलाने सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर उदयनराजेंनी देखील सर्व सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील आमचे विधानसभेचे सदस्य आणि स्थानिक सर्व नेते यांना बरोबर घेऊन जाऊन पुढं एक दिलानं विधानसभांच्या निवडणुका देखील करण्याचं ठरलेलं आहे। अतिशय चांगली आणि उत्तम चर्चा झाली आणि सर्वांनी एक दिलाने सातारा लोकसभा मतदारसंघाची सीट लढवण्याचं ठरलेलं आहे आणि या संदर्भात यापूर्वी अनेक वावड्या जरी उठलेल्या असल्या तरी सर्वांनीच एकमताने मागच्या सर्व गोष्टी बाजूला करून काम करायला निर्णय केलेला आहे, निर्धार केलेला आहे आणि मला खात्री आहे की उदयनराजे हे मागच्या वेळी ज्या मताधिक्याने विजयी झाले त्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते या लोकसभेत विजयी होतील अशी माझी खात्री। विरोधाभासी मत होतं त्यामुळे असं वाद निर्माण माईकवरती शेवटी पक्ष म्हटला, संघटना म्हटली की मतभेद हे स्वाभाविक आहेत आणि ते मतभेद मिटवण्याचं काम आज करण्याचा प्रयत्न पक्षीय स्तरावर झाला आणि त्याला आम्हाला फार चांगलं यश मिळालं आणि मतभेद नव्हते असं नाही, काही एक दोन तालुक्यात मतभेद होते, त्या मतभेदाच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे आणि सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार सर्वांनी एक दिलाने एकमताने काम करायचं ठरवलं। पाटलांनी सांगितलंय की आता पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे सोबत काम करायला लागणार आहे। साताऱ्याचे दोन राजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आता सोबत यावं असं बरेच दिवसापासून अनेक प्रयत्न सुरू होते आणि त्या सफल झाल्या। या संदर्भात आमची प्रतिनिधी आरती मोरे हिच्याकडून जाणून घेऊया। आरती, काय सांगशील? आज मनोमिलन झालं आहे, काय सांगशील याबद्दल?
अतुल, जर आपण बघितलं आज शरद पवारांनी जी बैठक घेतली यामध्ये खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न करण्यात आला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला असं सांगण्यात येतंय. जर आपण सातारा मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला अगदी विधानसभा आणि लोकसभा, तर आपण बघू शकतो की बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही भावांमध्ये संघर्ष सुरू आहे. तो राजकीय संघर्ष आहेच. गेल्या 11 वर्षांपूर्वी सुद्धा हा मनोमिलनासाठी प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर हे दोन्ही राजे एकत्र काम करत होते. पण लोकसभा निवडणुकीचा जर आपण मागचा संदर्भ द्यायचा झाला तर 2014 मध्ये उदयनराजेंसाठी शिवेंद्रराजेंनी काम केलं होतं. पण त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंच्या विरोधात काम केलं असा आरोप होत होता. थोडक्यात काय, राजकीय पटलावर या दोन्ही भावांमध्ये संघर्ष हा सुरूच होता आणि प्रत्येक वेळी शरद पवारांनी कुठेतरी मध्यस्थी करून त्यांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न केले होते. आणि जर आपण आत्ताच्या निवडणुकीचा संदर्भ घेतला तर असं सांगितलं जातं की भाजपकडून नरेंद्र पाटील आहेत ते उत्सुक आहेत. खरं तर हा मतदारसंघ कदाचित शिवसेनेला सुटेल अशी शक्यता आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी नरेंद्र पाटील यांची भेट घेतली, दोघांनी एकत्र मिसळचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मात्र शिवेंद्रराजे हे उदयनराजेंच्या विरोधात काम करणार का असा प्रश्न खरं तर राजकीय पातळीवर विचारला जाऊ लागला. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की नरेंद्र पाटलांची आणि शिवेंद्रराजेंची जी भेट झाली त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये ही खलबत सुरू झाली की आता शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रित काम करायला हवं, हा राजकीय संघर्ष सुटायला हवा. कारण शेवटी पक्ष एकच आहे, उमेदवार उदयनराजे आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या दोन्ही भावांना एकत्र आणून ही लोकसभा निवडणूक जी आहे ती लढवण्याची शक्यता राष्ट्रवादीला वाटत होती आणि त्यामुळे आज शरद पवारांना या गोष्टीमध्ये मध्यस्थी करावी लागली आणि त्यांचं मनोमिलन झालंय. अतुल, निश्चितच आरतीने सांगितल्याप्रमाणे त्या दोघांनी आज येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी समोर यावं आणि एकत्र काम करावं असं पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आलं आहे. आणि शरद पवार सर्वेसर्वा असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी आज मध्यस्थी केली आणि नंतर या दोघांचं मनोमिलन झालंय. सर्वांनी सोबत मिळून काम करण्याचा सल्ला पवारांनी दिलं हा जयंत पाटील यांनी सांगितलाय. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार उदयनराजे निश्चितच उमेदवारी करू शकतील. मात्र आता ही अधिकृत घोषणा केव्हा होऊ शकते हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा आमच्या HW मराठी. लोकसभेच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी आमच्या HW मराठीच्या ॲपला डाउनलोड करा. लोकसभाच्या सर्व बातम्यांवर आम्ही नजर ठेवून आहोतच. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.